नमस्कार मित्रांनो, मी विकास खंबाईत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, मी आज चाललो आहे खंबाईत मेळावा निरगुडे येथे, जे करंजाजवळचं निरगुड आहे। या ठिकाणी खंबाईत परिवाराचा मेळावा आहे आणि खंबाईत कुटुंबातील महाराष्ट्रातील, गुजरातमधील आणि डांग जिल्ह्यातील जे सर्व खंबाईत परिवारातील सदस्य आहेत यांचा मेळावा या ठिकाणी भरणार आहे। आणि हा 15वा मेळावा कसा होतो तो आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र। DJ Asif SK या ठिकाणी निरगुडे या ठिकाणी देवी मंदिर या ठिकाणी खंबाईत परिवार जो मेळावा आयोजित केलेला आहे, तर या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे। सगळ्या सोयऱ्यांना खंबाईत परिवारातर्फे मी या ठिकाणी नम्र विनंती करीत आहे। तरी आमच्या विनंतीचा मान ठेवून सगळ्या सोयऱ्यांनी या ठिकाणी मग महाले, जाधव, दळवी, गांगोडे, ठाळकर, फसाळे हे सगळे आहेत, राऊत, या भुसारे, या सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। खंबाईत परिवार मेळाव्यानिमित्त आलेल्या आपल्या सर्व खंबाईत परिवार सदस्यांचे, भाऊबंधांचे आणि आपतेष्ट नातेवाईक सगळे सोयऱ्यांचे प्रथमतः मी खंबाईत परिवार निरगुडेच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे। खंबाईत परिवार मेळाव्यासंबंधी आपण
आता नेहमीच पाहतो की अलीकडे प्रत्येक कुळ आणि प्रत्येक समाज हा संघटित होत असतो आणि ह्या धावपळीच्या जीवनामध्ये किंवा आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला कुणाला केव्हा काय वेळ येईल हे काही सांगता येत नाही आणि म्हणून आपला किंवा कुठल्याही माणसाचा जास्तीत जास्त संपर्क असणे, एकमेकांशी प्रेम असणे, स्नेह असणे हे अतिशय गरजेचं आहे. ही एक आपुलकी वाटते किंवा एकमेकांचं प्रेम वाटतं. गुजरातमध्ये जांभले म्हणा किंवा अगदी अहमदाबाद, सुरतलाही काही आपले लोक आहेत. ह्या कार्यक्रम आपण हा अतिशय कमी वेळात करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्याशी काही संपर्क करता आला नाही. तरी पण जांभले वगैरे ह्या लोकांना आपण निरोप दिलेला आहे आणि या मागचा उद्देशच असा आहे की आता ही भावबंदकीची ओळख एकमेकांची करून आपल्याला आतापर्यंत खंबाईत परिवाराला आपले उंबरपाड्याला कुलदैवत आहे, जे देव तिथं आहेत, ते आपण मोठा काही कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी देव घेऊन येतो. पण इतर ठिकाणी जे भावबंद आहेत कुठं कुठं आहेत याची काही कल्पना आपल्याला नव्हती. ह्या मेळाव्याच्या निमित्ताने हा योगायोग जुळून आला आणि आता आपण जवळजवळ सर्वच त्या माध्यमातून किंवा मेळाव्याच्या माध्यमातून ओळखी करून घेतल्या. आता तर सोशल मीडियाचं जग आहे, त्यामुळं तुमचं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, सगळेच खंबाईत परिवारातील सदस्य एकमेकांशी जोडलेले आहेत. कुठं काय घडलं, कुणाचं काय झालं ते आपल्याला लगेच त्या क्षणी त्या याच्यातून कळत असतं. नारळ उचललं होतं, पण काही अनपेक्षित कारणामुळं तो मेळावा आपल्याकडून लांबला. त्यानंतर करोनाची साथ आली. त्या करोनाच्या साथीमध्ये काही कुठलेही कार्यक्रम घ्यायला आपल्याला परवानगी नव्हती, बंदी होती. त्यामुळं त्या काळातही आपल्याला कार्यक्रम घेता आला नाही आणि असं करता करता आज 2024 तो आता संपेल त्यावेळेस आपण हा मेळावा घेतोय आणि याच्या पुढे तो अखंड चालू राहावा अशी अपेक्षा करतो. ह्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळे दूरवरून आला आणि या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी प्रथमतः सगळ्यांचे त्यासाठी स्वागत करतो. कार्यक्रमानिमित्त आपण सगळे भाऊबंद, आपले आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे फेब्रुवारी साली या महाराष्ट्राचे ते अधिकारी झालेले होते. आदिवासी विकासाने त्याचा अभ्यास करण्यासाठी ते या पेठ तालुक्यामध्ये आलेले होते. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र फिरले, ते बॅकवर्ड क्लास ऑफिसर महाराष्ट्रामध्ये सगळे फिरले आणि आदिवासींचा अभ्यास करताना, कारण त्यांचे ते डॉक्टर जे झालेले होते, त्यांनी दक्षिण गुजरातमध्ये जी जनजाती आहे त्यांचा अभ्यास करून ते डॉक्टर प्रबंध लिहित होते आणि त्याच्यावरच त्यांनी डॉक्टर घेतलेलं होतं आणि काही दिवसपर्यंत या पेठ तालुक्यामध्ये ते होते. आम्ही सुद्धा पाहिलं होतं की आम्ही पेठच्या शाळेमध्ये त्यावेळेला होतो आणि त्यांनी तो अभ्यास करून प्रत्येक आडनावाचा त्याने अभ्यास केला की कोणत्या या आदिवासींमध्ये कोणती कोणती आडनावं आहेत. गावित आहेत, बागुल आहेत, राऊत आहेत, खंबायत आहेत, भोये आहेत, गायकवाड आहेत, अशा रीतीची सगळ्या परिवारांची त्यांनी अभ्यास केला, नावं घेतली. त्यांनी आवारी गुरुजींनी त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्यात खंबायत हा परिवाराबद्दल त्यांचं जे अनुमान होतं की खंबायत हे उच्चभ्रू म्हणजे आदिवासींमध्ये उंच असलेले, परिस्थितीने उंच, ज्ञानाने उंच, अंगकांतीने उंच, अशा रीतीचे या आदिवासींमधला हा खंबायत परिवार होता. राऊत हे लढवय्ये, पेशवाईचा काळ असेल त्या काळामध्ये आणि त्यावेळेला त्यांनी ह्या पदव्या कोणी नाईक केलेलं होतं, कोणी तराळ केलेलं होतं, देशमुख केलेले होते. अशा याच्यामध्ये जो तो काळ असा होता की त्या ठिकाणी त्यांनी नावं जी दिलेली होती आदिवासींमध्ये, त्याच्यामध्ये नाईक असतील, त्यात खंबायत हे नाव सुद्धा त्या काळामध्ये एक उच्चभ्रू माणूस आदिवासींमध्ये यांनी हे संशोधन केलेलं होतं. अनेक संशोधन त्यांनी केले होते प्रत्येक नावावर त्यांनी, आणि हा सगळा समाज त्यांनी आदिवासींना जोडला आणि हा आदिवासी समाज अत्यंत मागासलेला आहे, या ठिकाणचा मूळचा रहिवासी आहे, अशा रीतीचा आव्हान त्यांनी महाराष्ट्र भारत सरकारकडे केला आणि म्हणूनसाठी आपली जात ही मागासवर्गीय याच्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये टाकली असा इतिहास आहे.
आणि हा अभ्यास डॉक्टर खानापूरकरांनी केलेला होता, आवारीने केलेला होता. आणि आवारीने सांगितलेले हे निष्कर्ष आम्ही लहानपणामध्ये पाहत होतो, ऐकत होतो, त्यांचं साहित्य वाचलं आम्ही. आणि त्याच्याप्रमाणे हे खंबायत परिवार, हा खंबायत परिवार हा जरी समजा अल्पसा असला तरी ज्ञानाने अतिशय वरच्या दर्जाचे आहे, परिस्थितीने वरच्या दर्जाचे आहेत. आणि हा संकेत हा त्यांनी दिलेला होता त्यावेळेला, जो अहवाल पाठवला होता त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे निष्कर्ष डॉक्टर खानापूरकरांनी पाहिले, अभ्यास केलेला होता आणि पाहिलेले होते. એમને બધાને નમસ્કાર. હવે આપણે છે ખંભાઈત પરિવાર. ખંભાઈત પરિવાર એટલે ગુજરાત, ડાંગ અને મહારાષ્ટ્રમાં પણ છે. એટલે આપણે એટલા માટે આપણે અહીંયા ભેગા થયા છે કે બધાનો પરિચય થાય અને બધાની ઓળખાણથી આપણે એકબીજાને ઓળખી શકીએ કે અમારો પરિવાર આટલો મોટો છે. બધાને એવું લાગવું જોઈએ કે અમારો પરિવાર કેટલો મોટો છે અને કઈ કઈ જગ્યાએ છે એ આપણને ખબર પડવી જોઈએ. અને એકબીજાને ત્યાં આપણે મહેમાન તરીકે જવું જોઈએ કે અમારો પરિવાર ગુજરાતમાં છે, ડાંગમાં છે અને મહારાષ્ટ્રમાં પણ છે. મહારાષ્ટ્ર પેટ, સુરગાણા અને ડાંગ અને ધરમપુર વાસદા પણ છે. અને આપણે જે પરિવારને બધાને ઓળખીને ચાલીશું તો આપણને એવું લાગશે કે ના અમારો પરિવાર એટલો મોટો છે. આમ આપણે પોતપોતાના ગામમાં રહીએ તો આપણને એવું લાગે છે કે અમારો પરિવાર આટલો જ છે. અમે પણ ગુજરાતમાં રહીએ એટલે અમને કોઈ બી પૂછે છે કે તમારો ખંભાઈત એટલે જાતિ કઈ, અમે એવું કહીએ છીએ કે અમે જે કુકડા છે, કુકડા એટલે આપણી ભાષામાં कुलंबी कहिए. ते आम्हाला सगळे गुजराती माणसं असं विचारतात का खंबाईत म्हणजे काय, खंबाईत म्हणजे कोणची जाती, खंबाईत इकडे कोणीच नाही. तर मग आम्ही त्यांना सांगतो का आम्ही कुलंबी खंबाईत आहोत. आम्ही पण तिकडं बाहेर होतो ना अहमदाबादला, ते पण मला विचारत होते का खंबाईत म्हणजे कोणची जाती. मी त्याला सांगत होतो का खंबाईत म्हणजे कुकडा पटेल जाती. तर आपले जे जमलेलं खंबाईत परिवार सगळे आपले एक दुसऱ्याला ओळखू, एक दुसऱ्याच्या घरी काही पण लग्न प्रसंग काही पण राहिला तर आपले जाव एक दुसऱ्याला ओळखू, तर आपले पोरा पण आपल्याला पाहून ते पण ते शिकती का नाही आमचा परिवार इतका मोठा आहे आणि त्यांच्या घरी जाया पाहिजे. सगळ्यांना काही पण सुखदुःख राहिला तर सगळ्यांना सहकार दिया पाहिजे. जळगाव मध्ये होतो तिकडे जे खंबाईत आहेत ते खंबाईतचा आखात त्या आखातातील आहे. तिकडे आहे जळगाव मध्ये खंबाईत, पण ते खंबायत असं लावतात, म्हणजे ते खंबाईतच्या आखातातील आहे ते खंबाईत, ते यत लावतात. आपण खंबाईत ई लावतो, आपण ते य लावतात. तिकडचे काही भावबंद मला भेटले त्यावेळेला, मी त्यांच्याशी आपल्या आडनावाबद्दल बरीचशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही मूळचे खंबाईतच्या आखातातील आणि म्हणून ते हे लावतात. उमरपाड्याचे मनोहर भाऊ, मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो. आपल्याला मनोहर भाऊंनी एकत्र आणलं. पहिला आपला खंबाईत परिवाराचा मेळावा उमरपाडा तालुका सुरगाणा या ठिकाणी संपन्न झाला आणि तिथून या परिवाराला या मेळाव्याला आपली सुरुवात झाली. असो जी या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी खंबाईत परिवाराची बसलेली आहे. मला मनापासून वाटतं की आपला परिवार हा व्यसनमुक्त व्हावा आणि यासाठी आपण प्रयत्नशील राहिला पाहिजे. आपल्याला ते ज्येष्ठ असतील, तरुण असतील, कुणी असतील, तरी पण आपल्याला जर तंबाखू खायची सवय असेल तर ती कमी कमी करा. जे काही व्यसन असेल वाईट ते जेणेकरून सोडता येईल